सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण अशा काही ज्योतिषीय रहस्यांचा उलगडा करणार आहोत जे अनेकांना माहीतच नसतात. काही लोक तुमच्यावर सहज विश्वास का ठेवतात? मोठ्या जबाबदाऱ्या नकळत तुमच्याकडेच का येतात? संकटाच्या काळात लोक तुमच्याकडेच मार्गदर्शनासाठी का पाहतात? आणि तुमच्या व्यक्तिमत्वात असे कोणते अदृश्य गुण आहेत जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे आणि प्रभावी बनवतात? या सर्व प्रश्नांची सखोल, तर्कसंगत आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण शेवटच्या भागात आपण अशी माहिती जाणून घेणार आहोत जी सिंह राशीच्या व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकते. सिंह राशी, तुमच्याकडे नैसर्गिक नेतृत्व का येतं? ज्योतिष देतं स्पष्ट उत्तर. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण जन्मताच असतात असे ज्योतिषशास्त्र मानते. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे या राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा संपूर्ण सौरमालेचा केंद्रबिंदू आहे. तो स्वतः प्रकाशमान असतो आणि इतर ग्रहांना प्रकाश देतो. त्याचप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाने लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता असते. अनेक वेळा ते स्वतःहून पुढाकार घेतात आणि कठीण परिस्थितीतही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतात. सिंह राशीच्या लोकांना स्वतःवर विश्वास असतो. हा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यात, चालण्यात आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीत स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा एखाद्या समूहामध्ये गोंधळ निर्माण होतो, तेव्हा सिंह राशीची व्यक्ती परिस्थिती समजून घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे लोक नकळत त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहू लागतात. या राशीच्या व्यक्तींना मोठी स्वप्ने पाहण्याची सवय असते. सामान्य गोष्टींमध्ये समाधान मानण्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते मेहनत करण्यास घाबरत नाहीत. अनेक अडचणी आल्या तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद त्यांच्यात असते. हाच गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवतो. ज्योतिषानुसार सिंह राशी अग्नितत्वाची रास आहे. अग्नितत्व म्हणजे ऊर्जा, धैर्य, उत्साह आणि कृती. त्यामुळे सिंह राशीचे लोक विचार करण्यापेक्षा योग्य वेळी कृती करण्यावर अधिक भर देतात. संकटाच्या वेळी शांत राहून योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अनेकांना प्रभावित करते. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये न्यायाची भावना देखील प्रबळ असते. चुकीच्या गोष्टींचा विरोध करणे आणि योग्य व्यक्तीच्या बाजूने उभे राहणे त्यांना आवडते. त्यामुळे अनेक लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणे नव्हे, तर इतरांचा विश्वास जिंकणे. हा गुण सिंह राशीमध्ये नैसर्गिकरित्या आढळतो. या राशीच्या व्यक्तींना लोकांचे कौतुक करणे आणि त्यांना प्रेरणा देणेही चांगलं जमतं. एखाद्या व्यक्तीमध्ये क्षमता दिसली तर तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याची वृत्ती त्यांच्यात असते. त्यामुळे ते फक्त नेता नसतात, तर इतरांच्या प्रगतीचे कारणही ठरू शकतात. सिंह राशीच्या लोकांना स्वतःचा स्वाभिमान खूप प्रिय असतो. ते कोणाच्याही चुकीच्या दबावाखाली सहज झुकत नाहीत. त्यांना स्वतःची किंमत माहीत असते आणि त्याच वेळी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो. हा स्वाभिमान योग्य दिशेने वापरला तर मोठे यश मिळवून देतो. तथापि प्रत्येक गुणासोबत काही आव्हानेही असतात. कधी-कधी अति आत्मविश्वास, हट्टीपणा किंवा स्वतःचे मतच अंतिम मानण्याची वृत्ती नेतृत्वात अडथळा ठरवू शकते. म्हणून सिंह राशीच्या व्यक्तींनी नम्रता, संयम आणि इतरांचे मत ऐकण्याची सवय कायम ठेवली तर त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी आणि आदरणीय बनते. ज्योतिषशास्त्र असे सांगते की खरा नेता तोच असतो जो स्वतः पुढे जाण्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जातो. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये ही क्षमता जन्मताच असते. योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न, चांगले संस्कार आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर ते समाजात, व्यवसायात, नोकरीत किंवा कोणत्याही क्षेत्रात प्रभावी नेतृत्व करू शकतात. म्हणूनच अनेक वेळा लोक त्यांच्याकडे केवळ व्यक्ती म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि विश्वासार्ह नेता म्हणून पाहतात. नेतृत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे योग्य वेळ ओळखण्याची क्षमता. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींमध्ये संधी आणि संकट यातील फरक लवकर समजण्याची वृत्ती दिसून येते. एखादी संधी इतरांच्या नजरेत सामान्य वाटत असली तरी सिंह राशीची व्यक्ती तिच्यातील भविष्यातील शक्यता ओळखण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अनेकदा ते नवीन कल्पनांना स्वीकारतात आणि इतरांनाही त्या दिशेने प्रेरित करतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य केवळ तेजाचे प्रतीक नाही, तर आत्मबल आणि जीवनशक्तीचाही कारक मानला जातो. याच कारणामुळे सिंह राशीच्या व्यक्ती अनेक वेळा मानसिकदृष्ट्या खंबीर असतात. जीवनात अपयश आले तरी ते फार काळ निराश राहण्यापेक्षा पुन्हा सुरुवात करण्याचा विचार करतात. त्यांच्या मनातील जिद्द त्यांना वारंवार उभे राहण्याची प्रेरणा देते. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःची ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा असते. ते गर्दीत हरून जाण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळे स्थान मिळवण्याचा प्रयत्न
प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्याकडून साध्या कामातही उत्कृष्टतेची अपेक्षा असते. ही सवय त्यांना सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रेरित करत राहते. अनेक ज्योतिष अभ्यासकांच्या मते सिंह राशीच्या लोकांमध्ये निर्णय घेताना भावनांपेक्षा ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अधिक असते. परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी ते समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे इतर लोक त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या विश्वासाने सोपवतात. नेतृत्वाचा खरा कस संकटाच्या काळात लागतो. जेव्हा इतर लोक संभ्रमात असतात तेव्हा सिंह राशीची व्यक्ती परिस्थिती हाताळण्यासाठी पुढे येण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्यातील धैर्य आणि आत्मविश्वास इतरांच्या मनातही सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. अनेकदा एका व्यक्तीच्या निर्धारामुळे संपूर्ण समूहात नवचैतन्य निर्माण होते आणि सिंह राशी हा प्रभाव सहजपणे निर्माण करू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींना प्रतिष्ठा आणि विश्वास या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. म्हणूनच ते दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करतात. विश्वास हा व्यक्तिमत्व हे नेतृत्वाचे सर्वात मोठे सामर्थ्य मानले जाते. लोक अशाच व्यक्तींच्या मागे चालतात ज्यांच्या बोलण्यात आणि कृतीत सुसंगती असते. या राशीच्या लोकांमध्ये सर्जनशीलता देखील चांगल्या प्रमाणात आढळते. नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणे नव्हे तर नवीन मार्ग शोधणे आणि बदल स्वीकारणे देखील आहे. सिंह राशीची व्यक्ती अनेकदा वेगळा विचार मांडते आणि त्या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत घेण्यासही तयार असते. त्यामुळे ते अनेक क्षेत्रांमध्ये नवकल्पनांची सुरुवात करणारी व्यक्ती ठरू शकते. ज्योतिषानुसार सूर्याची ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर व्यक्ती समाजात आदर्श निर्माण करू शकते. म्हणून सिंह राशीच्या व्यक्तींनी अहंकाराऐवजी सेवाभाव, स्पर्धेपेक्षा सहकार्य आणि प्रसिद्धीपेक्षा कर्तृत्व यांना महत्त्व दिले तर त्यांचे व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी बनते. अशा वेळी त्यांचे नेतृत्व केवळ पदापुरते मर्यादित राहत नाही तर लोकांच्या मनात कायमचा आदर निर्माण करते. कुटुंबामध्येही सिंह राशीच्या व्यक्ती अनेकदा आधारस्तंभाची भूमिका निभावतात. कठीण प्रसंगी निर्णय घेणे, सर्वांना एकत्र ठेवणे आणि प्रत्येकाची जबाबदारी समजून घेणे हे गुण त्यांच्यात दिसून येतात. त्यांना आपल्या प्रिय व्यक्तींचे संरक्षण करण्याची तीव्र भावना असते. त्यामुळे ते स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबाच्या सन्मानाला अधिक महत्त्व देतात. व्यवसाय, शिक्षण, कला, प्रशासन, राजकारण, सामाजिक कार्य किंवा कोणतेही क्षेत्र असो, सिंह राशीच्या व्यक्तींची उपस्थिती अनेकदा प्रभावी ठरते. त्यांचे व्यक्तिमत्व स्पष्ट संवाद, दूरदृष्टी आणि ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करण्याची वृत्ती यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान बनू शकतात. ज्योतिषशास्त्र असे मानते की जेव्हा सिंह राशीची व्यक्ती आपल्या नैसर्गिक गुणांना संयम, प्रामाणिकपणा आणि सातत्याची जोड देते तेव्हा तिचे नेतृत्व केवळ यश मिळवत नाही तर अनेकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभावही निर्माण करते. ज्योतिषशास्त्रात सिंह राशीला स्थिर स्वभावाची रास मानले जाते. स्थिर रास म्हणजे एखादे ध्येय निश्चित झाल्यानंतर त्यापासून सहज विचलित न होणारी वृत्ती. म्हणूनच सिंह राशीच्या व्यक्ती एखादे काम सुरू केल्यावर त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकांमध्येच दिशा बदलण्याची सवय असते परंतु सिंह राशीची व्यक्ती आपल्या ध्येयाशी दीर्घकाळ निष्ठावान राहण्याची क्षमता दाखवते. नेतृत्वासाठी हा गुण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण लोक त्या व्यक्तीवरच विश्वास ठेवतात जी प्रत्येक परिस्थितीत आपल्या उद्दिष्टाशी प्रामाणिक राहते. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये दूरदृष्टी विकसित होण्याची शक्यता अधिक असते. ते फक्त आजचा विचार करत नाही तर पुढील काही वर्षांचा परिणाम लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अनेकदा इतरांना आधी न दिसणाऱ्या शक्यता ओळखतात. व्यवसायात, शिक्षणात किंवा सामाजिक कार्यात भविष्यातील गरजा समजून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना वेगळे स्थान मिळवून देते. या राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या कामाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची वाटते. कोणतेही काम केवळ पूर्ण करणे हा त्यांचा उद्देश नसतो तर ते लक्षात राहील अशा पद्धतीने पूर्ण करण्याची त्यांची इच्छा असते. म्हणूनच ते तपशिलांकडे लक्ष देतात, चुका सुधारतात आणि स्वतःच्या कामाचे वारंवार परीक्षण करतात. उत्कृष्टतेचा हा आग्रह त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतो. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये प्रेरणा निर्माण करण्याची एक अनोखी शैली असते. ते प्रत्येकाला एकाच पद्धतीने मार्गदर्शन करत नाही. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, क्षमता आणि परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या शब्दांचा प्रभाव अधिक काळ टिकतो. अनेक वेळा त्यांचा एक छोटासा सल्लाही एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेचा ग्रह मानले जाते. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करणे आवडत नाही. त्यांना शॉर्टकटपेक्षा योग्य मार्गाने यश मिळवण्याची इच्छा असते. हा स्वभाव सुरुवातीला कठीण वाटू शकतो पण दीर्घकाळात त्याच प्रामाणिकपणामुळे त्यांना लोकांचा विश्वास आणि सन्मान मिळतो. सिंह राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात एक
विशेष आकर्षण असते. हे आकर्षण केवळ बाह्य स्वरूपामुळे नसते, तर त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण वागणुकीमुळे निर्माण होते. ते एखाद्या ठिकाणी उपस्थित राहिले की लोक सहज त्यांच्याकडे लक्ष देतात. ही नैसर्गिक उपस्थिती नेतृत्वासाठी उपयुक्त ठरते, कारण प्रभावी संवाद हा केवळ शब्दांवर नव्हे तर व्यक्तिमत्वावरही अवलंबून असतो. अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना जबाबदारी स्वीकारण्याची भीती वाटत नाही. उलट कठीण काम इतरांनी टाळले तरी ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत असते की मोठ्या जबाबदाऱ्यांसोबत मोठ्या संधीही येतात. त्यामुळे आव्हानांपासून दूर पळण्याऐवजी त्यांचा सामना करण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येते. नेतृत्वात निर्णय क्षमता जितकी महत्त्वाची असते, तितकीच वेळेचे नियोजन करण्याची सवयही महत्त्वाची असते. सिंह राशीच्या अनेक व्यक्ती आपल्या दिवसाचे नियोजन करून काम करण्याचा प्रयत्न करतात. योग्य वेळी योग्य निर्णय आणि योग्य कृती यामुळे त्यांच्या कामात सातत्य राहते. या शिस्तीमुळे त्यांचे ध्येय अधिक वेगाने पूर्ण होण्याची शक्यता वाढते. सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या अनुभवातून शिकण्याची क्षमता असते. प्रत्येक यश त्यांना आत्मविश्वास देते, तर प्रत्येक अपयश त्यांना नवीन धडा शिकवते. ते चुका लपवण्यापेक्षा त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनुभवाचे ज्ञान हे कोणत्याही पुस्तकातील ज्ञानापेक्षा अधिक प्रभावी असते आणि सिंह राशी अनेकदा याच अनुभवातून स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक परिपक्व बनवते. जीवनात काही काळ असा येतो जेव्हा प्रत्येक व्यक्तीला स्वतःवर शंका येऊ शकते, परंतु सिंह राशीचे व्यक्ती अशा काळातही स्वतःची अंतर्गत शक्ती शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना विश्वास असतो की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. म्हणूनच ते संकटाला शेवट न मानता नव्या सुरुवातीची संधी मानतात. ही मानसिक ताकद त्यांना इतरांसाठीही आशेचा किरण बनवते. ज्योतिषशास्त्र असे सुचवते की जेव्हा सिंह राशीची व्यक्ती आपल्या तेजाला विनम्रतेची जोड देते, आपल्या धैर्याला विवेकाची साथ देते आणि आपल्या नेतृत्वाला सेवाभावाची दिशा देते, तेव्हा तिचे यश केवळ वैयक्तिक राहत नाही. अशा व्यक्ती समाजात प्रेरणा निर्माण करतात, नवीन विचारांना चालना देतात, अनेकांना आत्मविश्वास देतात आणि आपल्या कृतीतून हे सिद्ध करतात की खरे नेतृत्व हे अधिकाराने नव्हे तर विश्वास, कर्तृत्व आणि उदात्त हेतूने मिळते. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक महत्त्वाचा गुण म्हणजे स्वतःची स्पष्ट जीवनदृष्टी तयार करण्याची क्षमता. अनेक लोक परिस्थितीनुसार आपली दिशा बदलतात, परंतु सिंह राशीची व्यक्ती स्वतःची तत्त्वे ठरवून त्यानुसार आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. तिच्यासाठी यश म्हणजे केवळ पैसा किंवा प्रसिद्धी नसून स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण झालेली ओळख असते. म्हणूनच ती प्रत्येक निर्णयांमध्ये आपल्या मूल्यांना प्राधान्य देते. ज्योतिषशास्त्रात 5वे स्थान बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीशी संबंधित मानले जाते आणि सिंह राशीचा या गुणांशी विशेष संबंध मानला जातो. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता लाभलेली असते. सभा असो, व्यासपीठ असो किंवा छोटासा संवाद, योग्य शब्दांची निवड करून समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्याची त्यांची शैली वेगळी असते. सिंह राशीच्या व्यक्ती एखाद्या ध्येयासाठी काम करताना फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत नाहीत. मोठ्या चित्राकडे पाहण्याची त्यांची सवय असते. एखाद्या निर्णयाचा कुटुंबावर, सहकाऱ्यांवर किंवा समाजावर काय परिणाम होईल याचाही ते विचार करू शकतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. या राशीच्या लोकांना स्वतःचा वेळ आणि ऊर्जा कुठे खर्च करायची याची जाणीव हळूहळू विकसित होत जाते. अनुभव वाढत जाईल तसतसे ते अनावश्यक वाद, नकारात्मक वातावरण आणि निरर्थक स्पर्धा यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना समजते की प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते, पण योग्य लढाई निवडणे अत्यंत आवश्यक असते. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांच्या गुणांची दखल घेण्याची क्षमता देखील असते. खरा नेता प्रत्येक काम स्वतः करत नाही, तर योग्य व्यक्तीला योग्य संधी देतो. त्यामुळे या राशीचे लोक अनेकदा आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यातील क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करतात. अशा वृत्तीमुळे त्यांच्या आजूबाजूला सक्षम आणि विश्वासू लोकांचा समूह तयार होऊ शकतो. ज्योतिषशास्त्र असे सांगते की सूर्याची ऊर्जा व्यक्तीला केवळ बाह्य तेज देत नाही, तर अंतर्मनात जबाबदारीची जाणीवही निर्माण करते. सिंह राशीच्या व्यक्तींना एखादे काम स्वीकारल्यानंतर ते पूर्ण करण्याची नैतिक बांधिलकी वाटते. त्यामुळे ते अर्धवट काम सोडण्यापेक्षा शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात. या राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात एक वैशिष्ट्य म्हणजे संकटात शांतपणे निरीक्षण करण्याची क्षमता. प्रत्येक वेळी त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य क्षणाची वाट पाहण्याची सवय त्यांच्यात निर्माण होऊ शकते.
योग्य वेळ साधून केलेली कृती अनेकदा अधिक प्रभावी ठरते आणि हा गुण नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. सिंह राशीच्या व्यक्तींना परंपरा आणि आधुनिक विचार यांच्यात समतोल राखण्याची क्षमता मिळू शकते. ते जुन्या मूल्यांचा आदर करतात, पण बदलत्या काळानुसार नवीन कल्पनांनाही स्वीकारतात. त्यामुळे त्यांचे विचार एका चौकटीत अडकून राहत नाहीत. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी त्यांना दीर्घकाळ यशस्वी बनवते. स्वतःची प्रतिमा टिकून ठेवण्यापेक्षा स्वतःचे चारित्र्य घडवण्यावर लक्ष केंद्रित करणारी सिंह राशीची व्यक्ती अधिक प्रभावशाली ठरते. कारण प्रतिमा लोकांच्या मतावर अवलंबून असते, पण चारित्र्य आपल्या कृतीवर उभे असते. ज्योतिषशास्त्रातही व्यक्तिमत्वाची खरी ताकद ही अंतर्गत मूल्यांमध्ये असल्याचे मानले जाते. सिंह राशीचे व्यक्ती अनेकदा आपल्या शब्दांची किंमत ओळखतात. दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतात. त्यांना माहीत असते की विश्वास हा एका दिवसात मिळत नाही, तर सातत्यपूर्ण वर्तनातून निर्माण होतो. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात विश्वासार्हता ही मोठी संपत्ती ठरू शकते. जीवनात मोठे स्थान मिळाल्यानंतरही शिकत राहण्याची वृत्ती सिंह राशीच्या व्यक्तींना अधिक उंचीवर घेऊन जाते. प्रत्येक नवीन अनुभव, प्रत्येक नवीन व्यक्ती आणि प्रत्येक नवीन परिस्थितीकडून काहीतरी शिकण्याची तयारी त्यांना अधिक परिपक्व बनवते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्ञान, अनुभव आणि विनम्रता यांचा संगम झाला की व्यक्तीचे नेतृत्व काळानुसार अधिक प्रभावी होत जाते. शेवटी सिंह राशीचे नेतृत्व हे केवळ पुढे चालण्यापुरते मर्यादित नसते. ते मार्ग तयार करण्याची, अडथळ्यांमध्ये संधी शोधण्याची, इतरांना आत्मविश्वास देण्याची, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या कृतीतून प्रेरणा देण्याची क्षमता दर्शवते. जेव्हा ही रास आपल्या नैसर्गिक तेजाला शिस्त, संयम, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाची जोड देते, तेव्हा तिचे व्यक्तिमत्व अनेकांसाठी दिशा दाखवणारा दीपस्तंभ बनते आणि त्यांचे नेतृत्व काळाच्या ओघात आदर, विश्वास आणि यशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. सिंह राशीच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची प्रेरणादायी उपस्थिती. प्रत्येक नेतृत्व करणारी व्यक्ती मोठ्याने बोलतेच असे नाही, परंतु सिंह राशीची व्यक्ती अनेकदा आपल्या वागणुकीतून, शिस्तीतून आणि आत्मविश्वासातून इतरांना प्रेरणा देते. काही लोक शब्दांनी मार्गदर्शन करतात, तर काही स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करतात. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये दुसरा गुण अधिक प्रभावीपणे दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीमध्ये एक विशिष्ट जीवनधडा दडलेला असतो. सिंह राशीचा धडा म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता इतरांच्या विकासासाठी करणे. जेव्हा या राशीची व्यक्ती स्वतःच्या क्षमतांचा उपयोग समाजहितासाठी करू लागते, तेव्हा तिचे व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी बनते. अशा व्यक्तींचा प्रभाव त्यांच्या उपस्थितीपुरता मर्यादित राहत नाही, तर त्यांच्या कार्यातून अनेक वर्षे जाणवत राहतो. सिंह राशीच्या व्यक्तींना मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यामागे एक मानसिक कारणही असते. त्यांना स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज वाटत नाही, पण आपल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग झाला पाहिजे अशी अंतर्मनातील इच्छा त्यांना पुढे नेत असते. त्यामुळे ते सामान्यतेत अडकून राहण्याऐवजी स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. या राशीच्या लोकांमध्ये संकटाचे विश्लेषण करण्याची वेगळी पद्धत असते. ते प्रत्येक अडचणीकडे केवळ समस्या म्हणून पाहत नाही, तर त्यातून काय शिकता येईल याचाही विचार करतात. म्हणूनच अनेक वेळा इतरांना जिथे अडथळे दिसतात, तिथे सिंह राशीची व्यक्ती नवीन संधी शोधू शकते. हा दृष्टिकोन त्यांना दीर्घकालीन यशाकडे घेऊन जातो. सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात प्रतिष्ठे इतकाच आत्मसन्मानालाही महत्त्व असते. परंतु ज्योतिषशास्त्र असे सांगते की खरा आत्मसन्मान हा इतरांना कमी लेखून निर्माण होत नाही, तर स्वतःच्या चारित्र्यामुळे आणि सातत्यपूर्ण कृतीमुळे निर्माण होतो. म्हणूनच या राशीच्या व्यक्तींनी आपल्या यशासोबत विनयही जपला तर त्यांचे व्यक्तिमत्व अधिक संतुलित बनते. नेतृत्वात सर्वात मोठी परीक्षा यशाच्या काळात नसते, तर सतत यश मिळाल्यानंतर स्वतःला जमिनीवर ठेवण्याची असते. सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या यशाचा गर्व न करता त्याला नवीन जबाबदारी समजले तर त्यांची प्रगती अधिक स्थिर राहते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य जितका तेजस्वी असतो, तितकाच तो नियमित आणि शिस्तबद्धही असतो. या राशीच्या व्यक्तींना लोकांच्या भावना समजून घेण्याची क्षमता विकसित झाली तर त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी बनते. फक्त योग्य निर्णय घेणे पुरेसे नसते, तर त्या निर्णयांचा इतरांवर होणारा भावनिक परिणाम समजून घेणेही आवश्यक असते.
सहानुभूती आणि ठामपणा यांचा समतोल साधणारा नेता लोकांच्या मनात दीर्घकाळ स्थान निर्माण करतो. सिंह राशीच्या व्यक्ती अनेकदा मोठे ध्येय ठेवतात, परंतु ते ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी लहान लहान टप्पे पूर्ण करण्याचे महत्त्वही त्यांनी समजून घेतले पाहिजे. मोठे यश हे एका दिवसात मिळत नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य नियोजन आणि संयम या 3 गोष्टींच्या आधारावरच त्यांच्या स्वप्नांना वास्तवाचे रूप मिळू शकते. ज्योतिषशास्त्र असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती तिच्या आत्मविश्वासावर, निर्णय क्षमतेवर आणि व्यक्तिमत्वाच्या तेजावर प्रभाव टाकते. जर सिंह राशीची व्यक्ती स्वतःच्या नैसर्गिक गुणांना सतत घडवत राहिली, नवीन ज्ञान स्वीकारत राहिली आणि अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम बनवत राहिली, तर तिच्या नेतृत्वाची गुणवत्ता काळानुसार अधिक समृद्ध होत जाते. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये अनेकदा कठीण निर्णय घेण्याचे धैर्य असते. लोकप्रिय निर्णय घेणे आणि योग्य निर्णय घेणे यात मोठा फरक असतो. प्रत्येकाला आनंदी ठेवणे नेहमी शक्य नसते, पण दीर्घकालीन हित लक्षात घेऊन निर्णय घेणे हे नेतृत्वाचे खरे लक्षण मानले जाते. हा गुण योग्य प्रकारे विकसित झाला तर सिंह राशीची व्यक्ती मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळू शकते. या राशीच्या लोकांनी स्वतःच्या यशाची तुलना इतरांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःशी केली तर त्यांची प्रगती अधिक अर्थपूर्ण ठरते. कारण प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास वेगळा असतो. स्वतःमध्ये रोज थोडी सुधारणा करण्याची वृत्तीच भविष्यात मोठे परिवर्तन घडवते. शेवटी ज्योतिषशास्त्र सिंह राशीबद्दल एक महत्त्वाचा संदेश देते. नेतृत्व ही जन्मतः मिळालेली देणगी असू शकते, पण महान नेतृत्व हे सततच्या आत्मविकासातून घडते. ज्या क्षणी सिंह राशीची व्यक्ती आपल्या सामर्थ्याला ज्ञानाची दिशा, धैर्याला संयमाची जोड, आत्मविश्वासाला नम्रतेचा आधार आणि यशाला सेवाभावाचे ध्येय देते, त्या क्षणापासून तिचे व्यक्तिमत्व केवळ प्रभावी राहत नाही, तर अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी शक्ती बनते. अशा व्यक्तींची ओळख त्यांच्या पदामुळे नव्हे, तर त्यांच्या विचारांमुळे, कृतींमुळे आणि त्यांनी इतरांच्या आयुष्यात निर्माण केलेल्या प्रेरणेमुळे कायम स्मरणात राहते. सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवन प्रवासाकडे बारकाईने पाहिले तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. त्यांना सहज मिळालेल्या यशापेक्षा स्वतःच्या कष्टाने मिळवलेले यश अधिक प्रिय असते. त्यांच्या मनात आपल्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करण्याची एक नैसर्गिक प्रेरणा असते. म्हणूनच अनेक वेळा ते स्वतःसाठी कठीण ध्येय निवडतात. ज्योतिषशास्त्रानुसार ही वृत्ती त्यांच्या अंतर्गत अग्नि स्वभावाशी जोडली जाते, जो व्यक्तीला सतत पुढे जाण्यास प्रवृत्त करतो. जीवनात प्रत्येक व्यक्तीला 2 प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात, एक बाह्य परिस्थितीची आणि दुसरी स्वतःच्या मनाची. सिंह राशीच्या व्यक्ती बाह्य संकटाशी धैर्याने सामना करतात, पण त्यांच्या खऱ्या प्रगतीचा टप्पा तेव्हा सुरू होतो जेव्हा त्या स्वतःच्या मनातील अस्वस्थता, अपेक्षा आणि भावनिक संघर्षावर विजय मिळवतात. स्वतःवर नियंत्रण ठेवणारा नेता अधिक प्रभावी ठरतो, कारण त्याचे निर्णय भावनेपेक्षा विवेकावर आधारित असतात. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये दीर्घकालीन ध्येयासाठी सातत्य राखण्याची क्षमता असते. काही लोक सुरुवातीच्या उत्साहात मोठी स्वप्ने पाहतात, पण वेळेनुसार त्यांचा उत्साह कमी होतो. सिंह राशीची व्यक्ती मात्र ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्याचा प्रयत्न करते. ज्योतिषशास्त्रात सातत्याला सूर्याच्या नियमित गतीशी जोडले जाते. सूर्य दररोज नियमानुसार उगवतो आणि मावळतो. त्याचप्रमाणे सातत्य हे सिंह राशीच्या व्यक्तींच्या यशाचे एक मोठे रहस्य मानले जाते. या राशीच्या लोकांमध्ये परिस्थितीनुसार स्वतःची भूमिका बदलण्याची क्षमता असते. कधी ते मार्गदर्शक बनतात, कधी सहकारी, कधी कुटुंबाचा आधार, तर कधी शांत निरीक्षक. प्रत्येक परिस्थितीत एकाच पद्धतीने वागणे हा नेतृत्वाचा गुण नसतो. योग्य वेळी योग्य भूमिका स्वीकारणे हेच परिपक्व नेतृत्वाचे लक्षण आहे आणि हा गुण अनुभवासोबत अधिक विकसित होतो. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःची क्षमता माहीत असते, पण त्याचबरोबर त्या क्षमतेचा योग्य वापर करणेही तितकेच महत्त्वाचे असते. ऊर्जा चुकीच्या दिशेने वापरली तर ती संघर्ष निर्माण करू शकते, पण योग्य दिशेने वापरली तर ती अनेकांचे जीवन उजळू शकते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात सिंह राशीच्या व्यक्तींना संयम, आत्मपरीक्षण आणि संतुलित विचार यांचे महत्त्व विशेष सांगितले जाते. अनेक वेळा सिंह राशीच्या व्यक्तींना लोक त्यांच्या आत्मविश्वासामुळे गैरसमजतात. काहींना त्यांचा ठाम स्वभाव अहंकार वाटू शकतो, परंतु खऱ्या अर्थाने सिंह राशीची प्रगल्भ व्यक्ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवाज चढवत नाही. तिचे काम, तिची प्रामाणिकता आणि तिचे सातत्यच तिची खरी ओळख बनते. काळ जसजसा पुढे जातो तसतसे लोक व्यक्तीच्या शब्दांपेक्षा तिच्या कृतीवर अधिक विश्वास ठेवतात.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही काळ असा येतो जेव्हा तिला स्वतःचे नेतृत्व स्वतःलाच करावे लागते. अशा काळात बाहेरून मिळणारा आधार कमी असतो, पण अंतर्मनातील शक्तीच पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये ही अंतर्गत जिद्द अनेकदा त्यांच्या सर्वात मोठ्या ताकदीच्या रूपात समोर येते. त्यामुळे कठीण काळ संपल्यानंतर त्या पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व आणि आत्मविश्वासपूर्ण बनतात. या राशीच्या व्यक्तींना आपल्या अनुभवांची मांडणी करण्याची ही चांगली क्षमता असते. त्यांनी जीवनातून घेतलेले धडे इतरांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण होऊ शकते. म्हणूनच अनेक सिंह राशीचे लोक शिक्षक, प्रशिक्षक, वक्ते, समाजसेवक किंवा मार्गदर्शक म्हणूनही यशस्वी होतात. त्यांचे नेतृत्व केवळ कृतीतून नव्हे तर विचारांच्या देवाणघेवाणीतूनही दिसून येते. सिंह राशीच्या व्यक्तींची स्वतःसाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. नेतृत्व म्हणजे प्रत्येक वेळी सर्वांच्या पुढे उभे राहणे नव्हे. काही वेळा योग्य व्यक्तीला पुढे आणणे, तिच्यावर विश्वास ठेवणे आणि तिच्या यशात आनंद मानणे हेही तितकेच मोठे नेतृत्व असते. ज्याला इतरांच्या प्रगतीत स्वतःचा पराभव दिसत नाही, तोच खऱ्या अर्थाने मोठा नेता बनतो. जीवनात मिळालेली प्रत्येक संधी ही नवीन जबाबदारी घेऊन येते. सिंह राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक यशानंतर स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, या यशामुळे मी इतरांसाठी काय चांगले करू शकतो. हा विचार त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक उदात्त बनवतो. कारण ज्योतिषशास्त्रात खरे तेज हे फक्त स्वतःसाठी चमकण्यात नसून इतरांच्या मार्गालाही प्रकाश देण्यात आहे. अखेर सिंह राशीचे सामर्थ्य केवळ धैर्य, आत्मविश्वास किंवा नेतृत्वात मर्यादित नसते. त्यांचे खरे सामर्थ्य स्वतःला सतत घडवण्याच्या वृत्तीत, प्रत्येक अनुभवातून नवीन ज्ञान मिळवण्याच्या तयारीत, अपयशानंतरही आशा न सोडण्याच्या मानसिक ताकदीत आणि यश मिळाल्यानंतरही मानवतेच्यात हात न सोडण्याच्या संस्कारात दडलेले असते. जेव्हा या सर्व गुणांचा समतोल साधला जातो, तेव्हा सिंह राशीची व्यक्ती फक्त स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर आपल्या विचारांनी, कृतींनी आणि मूल्यांनी समाजासाठी प्रेरणेचा एक कायमस्वरूपी वारसा निर्माण करते. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर या व्हिडिओमधील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळतात हे आम्हाला नक्की कळवा. तुमचा अनुभव, तुमचे मत आणि तुमच्या आयुष्यातील एखादा प्रसंग कमेंटमध्ये लिहा. अशा अनुभवांमधून इतरांनाही नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला एक लाईक करून तुमच्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि विशेषतः सिंह राशीच्या व्यक्तींपर्यंत जरूर पोहोचवा. ज्योतिषशास्त्र, राशी भविष्य, अध्यात्म आणि अशा सखोल माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून सर्व नोटिफिकेशन सुरू करा. म्हणजे पुढील महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमच्या एका लाईक, एका कमेंट आणि एका शेअरमुळे आम्हाला अधिक दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा मिळते. तुमचा विश्वास आणि सहकार्य हेच आमच्या प्रवासाचे सर्वात मोठे बळ आहे. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका रंजक आणि सखोल विषयासह पुन्हा भेटू. धन्यवाद.